पुण्यामध्ये नुकतंच भारतीय जनता पार्टी यांचं अधिवेशन पार पडलं। त्या अधिवेशनामध्ये लोकसभा सभेमध्ये झालेल्या पराभवाचे कारण, येणाऱ्या विधानसभेमध्ये कशा प्रकारची प्लॅनिंग असावी, ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी तिथे डिस्कस झाल्या। पण मित्रांनो, त्यात एक नवलाची गोष्ट म्हणजे अशी होती, ज्या बीजेपी पार्टीला पत्रकार असे म्हणतात की 2019 मध्ये सुद्धा शरद पवारवरती केलेल्या टीकामुळे किंवा शरद पवार पावसात भिजले आणि वातावरण बदललं, हे म्हणणारे पत्रकार आता एक नवीन गोष्ट पत्रकारांनी जी आविष्कार करून काढली आहे की शरद पवारांवरती टीका केली म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बीजेपीला नुकसान होतं। हे चुकीचं आहे मित्रांनो, कारण की ते गेल्या कित्येक वर्षापासून शरद पवारवरती टीका करून शरद पवारांचा जो भ्रष्टाचार आहे किंवा शरद पवारांचं जे मिसमॅनेजमेंट किंवा मिस गव्हर्नन्स आहे याला उजागर करूनच बीजेपी ही सत्तेपर्यंत पोहोचली आहे। बीजेपी त्याच्याशी लढूनच सत्तेपर्यंत पोहोचली आहे। त्यामुळे शरद पवारांवर टीका केली की महाराष्ट्रातले लोक पेटून उठतात आणि शरद पवारांमागे उभे राहतात, असं कुठल्याही प्रकारचं काहीही नाही आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन। मित्रांनो, अमित शहाबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जसे महाराष्ट्रामध्ये एक लोकल चाणक्य आहे तसेच देशाच्या राजकारणामध्ये ज्यांना चाणक्य म्हणून ओळखलं जातं ते भारत देशाचे गृहमंत्री अमित शहाबद्दल एक गोष्ट मित्रांनो आपण नक्कीच लक्षात ठेवायला हवी। ज्या प्रकारे सकाळी 9 वाजता भोंगा महाराष्ट्रात वाजतो आणि तो भोंगा जे कॅसेट टाकली आहे ती कॅसेट बरळून दुसरंच काहीतरी बळवतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तशा भरपूर प्रकारच्या भोंगे असेल किंवा शरद पवार बोलून चालून एखादी कल्टी मारून जातात किंवा एखादी टपली मारून बोलल्यासारखं बोलून जातात, तशा प्रकारचं कोणतंही लूज स्टेटमेंट हे अमित शहा यांच्या तोंडातून तुम्हाला कधी ऐकायला मिळणार नाही। कारण की देशाचे गृहमंत्री असताना प्रत्येक स्टेटमेंट हे मापून तोलून गृहमंत्र्याला बोलावं लागतं। त्यामुळे कोणतेही स्टेटमेंट असेल किंवा काही असेल तर लूज टॉक हे अमित शहा करत नाही, ही गोष्ट आपल्याला मानावं लागेल। तुम्ही भरपूर म्हणत असेल की लूज टॉक करत नाही, अमित शहा चाणक्य आहे, तर मग आता भारताच्या राजकारणामध्ये किंवा भारतामध्ये बीजेपीला मेजॉरिटी का आली नाही? मित्रांनो, बीजेपीला मेजॉरिटी का आली नाही, 240 सीटपर्यंत बीजेपी का गेली, ह्या सगळ्याबद्दलचं डिस्कशन आणि विश्लेषण याच्या आधी झालेलं आहे। आणि तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे की कशा प्रकारच्या घटना झाल्या आणि कोणते फॅक्टर्स होते। ते फॅक्टर्स बीजेपीला 272 सीट्स घेण्यापासून किंवा जी बीजेपी 370ची गोष्ट करत होती त्या बीजेपीला 240 पर्यंत ती बीजेपी खाली आली। ते सगळे फॅक्टर्स तुम्हाला माहिती आहे, त्याबद्दल मी आज बोलणार नाही। मी बोलतोय अमित शहांनी केलेल्या शरद पवार साहेबांवरती टीकेबद्दल। अमित शहांना हे माहिती आहे किंवा महाराष्ट्रातल्या नेत्यांना पण ही माहिती आहे की शरद पवार साहेबांवरती टीका केली तर त्या टीकेचा जो तळ लागतं किंवा त्या टीकेचा आपल्याला म्हणतो की जे सोसावं लागतं ते बीजेपीला सोसावं लागतं। भरपूर साऱ्या मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज हा नाराज होतो आणि तो मराठा समाज हा शरद पवार साहेबांच्या मागे उभा राहतो। ज्या प्रकारे चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर टीकास्त्र खेचण्यात आले की निवडणुकीच्या आधी चंद्रकांत पाटील हे बारामतीमध्ये जाऊन शरद पवारांना हरवणं हाच एक सगळ्यात मोठा टार्गेट होता। त्यामुळे शरद पवार यांचे जे मागे राहणारे लोक उभे आहेत ते अतिशय स्फूर्ताने बाहेर निघले आणि शरद पवारांना हरवण्याचं टार्गेट जर असेल तर आम्ही शरद पवार म्हणजे 80 वर्षाच्या योद्धाला हरू देणार नाही, अशा प्रकारच्या गोष्टी आपण या सगळ्या बघितल्या आहेत। तर मित्रांनो, खरंच असं होतं का? हो, काही भागामध्ये नक्कीच होत असेल। ज्या प्रकारे बारामतीमध्ये झालं की अजितदादांनी जे केलं की 83 वर्षाच्या वयोवृद्ध व्यक्तीला सोडून अजितदादा बाहेरच पडले नाही तर पार्टी सुद्धा फोडून स्वतःसोबत घेऊन गेले आणि अजितदादाच्या पत्नीचा म्हणजे सुनेत्रा वहिनीचा तिथे पराभव झाला। पण मित्रांनो, हा पराभव क्षणिक याच्यासाठी होता, याच्यासाठी सहानुभूतीची लाट शरद पवारांबद्दल जी बारामतीच्या राजकारणामध्ये तयार झाली। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की अजितदादा पवारांनी गेल्या 30 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात बारामतीसाठी भरपूर काही केलं, पण बारामतीच्या विकासाची नीव ठेवणारे शरदचंद्र पवार साहेब आहेत। तिथल्या लोकांचा जो काळ आहे त्या लोकांना माहिती आहे की शरदचंद्र पवार साहेबांनी बारामतीसाठी किती काही केलेलं आहे। त्यामुळे त्यांच्याबद्दल असलेली सहानुभूती, जरांगी फॅक्टर, हे सगळ्या फॅक्टरबद्दल आपलं बोलून झालं। आज मी बोलणार आहे अमित शहा यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या टीकेबद्दल। तर अमित शहाला हे सगळं माहिती आहे की जेव्हा शरद पवारांवरती टीका केली जातात तेव्हा पूर्ण मीडिया एक नॅरेटिव्ह चालवतो की शरद पवारांवरती टीका म्हणजे ती महाराष्ट्रावर टीका आहे। पण मित्रांनो, महाराष्ट्र म्हणजे शरद पवार नाही, महाराष्ट्र म्हणजे शरद पवार असू शकत नाही, उद्धव ठाकरे म्हणजे शरद पवार नाही आणि उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही। तर मित्रांनो, अमित शहांनी शरद पवारांवरती केलेली टीका, जेव्हा बीजेपीला हे माहीत असताना की हा नॅरेटिव्ह आता पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चालणार आहे की शरद पवारांवरती टीका ही अमित शहांनी केली, तर ही टीका बीजेपीला परत येणाऱ्या विधानसभेमध्ये होणार का? होय मित्रांनो, अमित शहांनी ही टीका जाणून बुजून केली आहे। सध्या जर तुम्ही महाविकास आघाडी आणि महायुती याच्यातलं जर साम्य किंवा जर याच्यातला डिफरन्स तुम्ही बघण्याचा प्रयत्न केला
तर महाविकास आघाडीमध्ये जे जागा वाटप आहे, जसं लोकसभेला इझिली जागा वाटप झालं, जास्त उद्धव ठाकरेंनी जास्त उड्या मारल्या, जो नेहमीचा त्यांचा स्वभाव आहे त्याच प्रकारचा स्वभाव त्यांनी विधान परिषदेमध्ये दाखवला आणि शरद पवारांना त्यांच्याच पुण्यातला कात्रजचा घाट उद्धव ठाकरेंनी मातोश्रीमध्ये घरात बसून दाखवला. आणि उद्धव ठाकरे काय आहेत आणि काय करू शकतो हे जयंत पाटलाच्या पराभवाने शरद पवारांना कळलं असेल की उद्धव ठाकरे साहेब हे कात्रजचा घाट कधी दाखवू शकतात. त्याच्याबद्दल मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. पण मित्रांनो, अमित शहांनी शरद पवारवरती टीका करण्याचे कारण हे मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. आज महायुतीची जर तुम्ही परिस्थिती बघितली, लोकसभेमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये मनोज जरांगे पाटील जशी आता ओपन बीजेपीला संपवण्याची भाषा करतात, देवेंद्र फडणवीसांना संपवण्याची भाषा करतात, मराठ्यांनी कुठल्याही प्रकारचं मत हे बीजेपीला देऊ नये अशा प्रकारची भाषा करताय. एकीकडे धनगर मराठा समाज एकीकरणाचं काम त्यांनी सुरू केलंय. शरद पवारने नुकताच एक धनगर कॅन्डिडेट सुद्धा अनाऊन्स केला विधानसभेसाठी. तसेच 100% मुस्लिम समाज हा बीजेपीच्या अगेन्स्ट असतो, म्हणजे शरदचंद्र पवार साहेब असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्या मागे उभा आहे. SC/ST समाज हा मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या मागे या लोकसभेमध्ये गेलेला आहे. आरक्षण जाईल किंवा संविधान चेंज ह्या गोष्टींचा जो नॅरेटिव्ह इंडिया गठबंधनकडून पसरवण्यात आला त्याचा परिणाम हा ग्राउंडवरती झाला आणि मोठ्या प्रमाणावरती SC/ST समाजाचं मत हे सुद्धा इंडिया आघाडीला गेलं आहे. तर एवढा मोठा समाज मागे असताना बीजेपी किंवा महायुतीला जिंकणं हे अशक्य आहे मित्रांनो, हे अशक्य आहे. तर हे जे वोट पोलरायझेशन होणं गरजेचं आहे. जिथे एक गट्टा मतदान आहे तिथून जर काही वोट पोलरायझेशन झालं आणि ओबीसी जर मोठ्या प्रमाणावरती महायुती मागे जर उभा राहिला तर मित्रांनो नक्कीच बीजेपीचा विजय होऊ शकतो. पण मित्रांनो, आता तुम्हाला वाटत असेल की वोटांचं पोलरायझेशन करण्यासाठी की वोट कटवा पार्टी ज्याला म्हणलं जातं ते असुद्दीन ओवैसी यांची पार्टी महाराष्ट्रात इलेक्शन लढू शकते, हो लढू शकते. सपाचे काही उमेदवार आहेत महाराष्ट्रामध्ये ते लढतात, हो लढू शकतात. त्यानंतर वंचित बहुजन आघाडी ज्यांना वोट कटवा म्हटलं जातं, पण वंचित बहुजन आघाडी हा वोट कटवा नसून प्रत्येकाला इलेक्शन लढण्याचा अधिकार त्याच संविधानाने दिलेला आहे. जे लाल संविधान हातात घेऊन राहुल गांधी पार्लमेंटमध्ये जातात आणि हे इंडिया आघाडीवाले संविधान दिवस रात्र ओरडत राहतात. तर मित्रांनो, अशा वेळेस अशा एका पार्टीची गरज आहे ती मोठ्या प्रमाणावरती मराठा वोट बँक सुद्धा कॅप्चर करू शकेल, SC/ST ची वोट बँक सुद्धा कॅप्चर करू शकेल आणि मुसलमानांचे वोट सुद्धा कॅप्चर करू शकेल. आणि ती वोट बँक आणि ती पार्टी ही नक्कीच अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही असू शकते. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की जवळपास 2 वर्ष अजितदादा पवार यांना महायुतीमध्ये येऊन झालेलं आहे. पण त्या 2 वर्षामध्ये अजितदादा पवारने एकदा पण असं बोललं नाही की मी हिंदुत्वाची कास धरली आहे. अजितदादा पवार हे नेमकं लोकांना नेहमी सांगत राहिले की शाहू फुले आंबेडकर यांचीच विचारधारा घेऊन आम्ही पुढे चाललोय, आम्ही सेक्युलर मताचे जाऊ. परत नवाब मलिक सोबत होणारे अजितदादा पवारांच्या वारंवार भेटी ह्या सुद्धा सांगतात की अजितदादा पवार हे मुस्लिम वोट बँकला सुद्धा पकडण्याचा किंवा जवळ ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर मित्रांनो, हे जे समाज आहेत 3 घटक जे एकत्र सध्या दिसतात, जसं मराठा, मुस्लिम आणि मोठ्या प्रमाणावरती SC/ST समाज, जो इंडिया गठबंधननी नॅरेटिव्ह पसरवलेला आहे, त्याच्यामुळे हे जे 3 समाज मोठ्या प्रमाणावरती एकत्र झालेत, त्या समाजाची काठ जर बीजेपीला शोधून काढायची आहे किंवा महायुतीला जर शोधून काढायची असेल तर ती काठ आणि ती तलवार अजितदादा पवार असू शकतात. मित्रांनो, फक्त जे स्ट्रॅटेजिक म्हणतात. मित्रांनो, आज मी ही गोष्ट सांगतोय, नक्की तुम्ही ही गोष्ट लिहून ठेवा. माझी बुद्धी जेवढी आहे, पॉलिटिकल अनालिसिस करण्याची माझी बुद्धी जेवढी आहे तेवढ्या बुद्धीनुसार तुमचं ओपिनियन वेगळं असू शकतं. पण मित्रांनो, एक प्रॉबॅबिलिटी खूप मोठी आहे की विधानसभा निवडणुकीच्या आधी अजितदादा पवार हे महायुतीतून बाहेर पडतील. होय मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुकाआधी अजितदादा पवार हे महायुतीतून बाहेर पडतील आणि महायुतीतून बाहेर पडल्यानंतर अजितदादा पवार हे सेपरेट इलेक्शन लढवतील आणि सेपरेट इलेक्शन लढवल्यानंतर जर महायुती सरकारमध्ये आली तर परत महायुतीमधील उपमुख्यमंत्री सुद्धा बनतील. मित्रांनो, ही जी माझी क्लिप आहे हे तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि विधानसभेला जर असं झालं नाही किंवा अजितदादा जर पवार वेगळे झाले नाही, मी मित्रांनो प्रॉबॅबिलिटी तुम्हाला सांगतोय, अजितदादा पवार हे वेगळे होण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त आहे. कारण की जर हे तिघं एकत्र लढले तर वोट डिवायडेशन म्हणजे मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज जो आहे, जो बीजेपीवरती आता नाराज आहे आणि मनोज जरांगे पाटीलने ज्या प्रकारची फूस मराठा समाजाला लावली आहे, की ज्या प्रकारचं हिप्नोटाईज मराठा समाजाला केलं आहे की बीजेपी म्हणजेच आपल्या आरक्षणाचे शत्रू आहे. जो खरा आरक्षणाचा शत्रू शरद पवार आणि महाराष्ट्राचा भीष्म पिता, ज्याला मराठाचा जाणता राजा असं म्हणलं जातं, त्याच्या रूपात जो महाराष्ट्रात अवेलेबल आहे त्याचं नाव सुद्धा जरांगे पाटील तर स्वतःच्या तोंडातून घेत नाही. कारण सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे लोक असे म्हणतात की शरद पवारांचेच पिट्टू म्हणजे शरद पवारांचेच हस्तक्षेप जरांगे पाटील आहेत. पिट्टू हा शब्द बरोबर नाही, पण लोक जसे म्हणतात ते तुम्हाला सांगतो मी. ज्या प्रकारच्या लोकांच्या कमेंट येतात कमेंट बॉक्समध्ये, त्या प्रकारच्या कमेंटवरून मी तुम्हाला सांगतोय. मला असं वाटत नाही मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढा देतात आणि मराठा आरक्षण मिळालं पाहिजे.
पण सगळ्यांना असं वाटतं की शरद पवारांनी हे उभे केलेले हस्तकात आणि शरद पवारची बोली मनोज जरांगे पाटील बोलतात, ज्या प्रकारे फडणवीसांना टार्गेट करणं असेल किंवा ज्या प्रकारे धनगर आणि मराठा समाजाची मोड बांधण्याची त्यांनी एक नवीन भाषा सुरू केली आहे, ज्या प्रकारचं मराठा आणि मुस्लिमांची सध्या मुस्लिमांना सुद्धा आरक्षण मिळवण्याची ज्या प्रकारची गोष्ट मनोज जरांगे पाटील करतात, त्यावरून हीच गोष्ट लक्षात येते किंवा त्यावरून हीच लोकांना डाऊट घेण्यासाठी वाव मिळतो. मित्रांनो, अजितदादा पवार, मी परत सांगतोय की जसं महाविकास आघाडीमध्ये 96 सीट्स अशा ह्या 3 पार्टींमध्ये डिवाइड करण्याचा त्यांचा प्लॅन आहे, तसं महायुतीमध्ये सध्या जे सीट्सचं डिस्ट्रीब्युशन आहे ते करणं खूप कठीण चाललंय मित्रांनो. कारण की जर तुम्हाला 2019चे निकाल माहिती असेल तर 2019 मध्ये बीजेपी 105 सीट्सवरती जिंकली होती, जवळपास 151 जागा लढून 105 सीट्सवर 161 जागा लढून 105 सीट्सवरती लढली होती. शिवसेना उद्धव ठाकरे 117 सीट्सवरती लढले होते, त्यानंतर जिंकले होते त्यातले 56, 105 बीजेपी, 56 शिवसेना. अजितदादा पवार यांचे राष्ट्रवादी म्हणजे पूर्ण राष्ट्रवादी ही 54 जागा जिंकली होती, 54 जागा जिंकली होती आणि काँग्रेसची 44 जागा जिंकली होती. हे सगळ्यांना माहिती आहे. तर एक कोणत्याही इलेक्शनला जाताना एक फंडा जो क्लिअर असतो की जिंकलेली सीट जी असते ती त्या पार्टीची असते. म्हणजे बीजेपीच्या 105 जे उमेदवार आहेत ते 105 बीजेपीचे उमेदवार कमीत कमी राहतील. एकनाथ शिंदे साहेबांसोबत जे 40 आमदार आले ते 40 आमदार कमीत कमी राहतील आणि अजितदादा पवार सोबत जे 40 आमदार आले ते 40 आमदार कमीत कमी अजितदादा म्हणजे 40 सीट्स अजितदादांना मिळेल. पण मित्रांनो, इथे डिमांड जी चालू आहे, जर तुम्ही शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या जरी गोष्टी ऐकल्या किंवा त्यांच्या नेत्यांच्या जरी गोष्टी ऐकल्या, रामदास कदम जे म्हणतात की आम्ही 100 सीट्सपेक्षा एक पण सीट कमी घेणार नाही. आता त्यांची बोली परत बदलली आहे की बीजेपी जेवढे सीट्स लढेल त्यांच्यापेक्षा आम्ही सीट्स एक पण कमी घेणार नाही. म्हणजे बीजेपी जर 105 लढत असेल किंवा छगन भुजबळ यांचं सुद्धा म्हणणं आहे की आम्ही 90 पेक्षा कमी घेणार नाही किंवा आम्ही 100 पेक्षा कमी घेणार नाही. आता त्यांची नवीन मागणी आहे की आम्ही शिंदे सेनेला जेवढे सीट्स मिळतील तेवढे सीट्सवर आम्ही सुद्धा लढणार. म्हणजे 100 सीट्स शिंदेसेना लढणार, 100 सीट्स अजितदादा पवार लढणार आणि जी 105 सीट्स जिंकून बसलेली बीजेपी ती फक्त 88 सीट्सवर लढणार. मित्रांनो, असं पॉसिबल नसतं. मित्रांनो, जे आता नवीन फॉर्म्युला एक तयार किंवा महायुतीमध्ये जो सूत्रांच्या माध्यमातून किंवा जे तुम्ही न्यूजवरती बघता सूत्रगित्र काही नसतं, हे फक्त पडलेले अफवा असतात. तर मित्रांनो, जे काही प्रकारचे फॉर्म्युले सध्या मीडियावरती चालू आहे तो फॉर्म्युला म्हणजे असा की बीजेपी 168 जागांवरती लढण्याचा आग्रह धरत आहे. तर एकनाथ शिंदे साहेबांना 70 सीट्स आणि अजितदादा पवारांना 58 सीट्स देऊ करतायत. त्याच्यामध्ये मग बीजेपीला छोटे छोटे पक्ष हे सुद्धा सांभाळून घ्यायचे, जसं शेकाप असो, शेतकरी कामगार पक्ष म्हणतो, जरा महादेव जानकरांचा पक्ष असो, परत सदाभाऊ खोत यांचा पक्ष असो किंवा मग अजून दुसरे कोणते पक्ष छोटे मोठे असो, अशा प्रकारच्या 8-10 जागा त्यांना पण वाटणं करायच्या आहेत. तिकडे बच्चू कडू यांचा पक्ष असो, त्यांच्यासाठी 2 जागा त्यांना सोडावं लागतील. तर अशा प्रकारचं सीट डिस्ट्रीब्युशन हे बीजेपीला करावं लागेल. त्यामुळे बीजेपीने केंद्राकडे हा त्यांच्या एक पाठवलेला आहे प्रमाण की बाबा एवढ्या जागावरती कमीत कमी आपण लढायला हवं. आता तुम्ही म्हणसाल की लोकसभेचा फॉर्म्युला, तर लोकसभेमध्ये बीजेपीला 23 जागा 2019 मध्ये मिळाल्या होत्या, त्या घटून त्यांच्या 9 जागा झाल्या. एकनाथ शिंदे साहेबांजवळ 7 जागा आणि अजितदादा पवार यांच्याजवळ फक्त 1 जागा, म्हणजेच सुनील तटकरे यांच्या रूपात त्यांनी फक्त 1 जागा लोकसभेला जिंकली आहे. तर मित्रांनो, जर अजितदादा पवार जर बाजूला गेले तर एकनाथ शिंदे आणि बीजेपी दोघं मिळून भरपूर मोठ्या प्रमाणावरती जागा लढू शकते. म्हणजे जवळपास 168 जागांवरती बीजेपी लढू शकते, तर उरलेल्या 117 जागांवरती एकनाथ शिंदे साहेब 68 आणि 117 जागांवरती जवळपास एकनाथ शिंदे साहेब म्हणजे जे उद्धव ठाकरेला मागच्या वेळेस सीट्स दिल्या होत्या त्या पूर्णच्या पूर्ण सीट्स एकनाथ शिंदे साहेबांना देऊ शकतात आणि अशा प्रकारे महायुती ही होऊ शकते. अजितदादा पवार वेगळे जाऊन त्यांच्या सीट्स कमी येतील, भले 10 सीट्स येतील, 15 सीट्स येतील किंवा त्याच्यापेक्षा कमी येतील किंवा 10 सीट्स येतील, पण अजितदादा वेगळे जाऊन स्वतःची ताकद किती हे जाणून घेण्याचा सुद्धा त्यांचा प्रयत्न होईल आणि कमीत कमी 10 ते 15 सीट्स ते जिंकले तर महायुतीला ते आधार लावून महाराष्ट्राचे परत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बनू शकतात. आणि मित्रांनो, ही स्ट्रॅटेजी बीजेपी जे ठरवली ही स्ट्रॅटेजी खूप मी म्हणतो खूप रामबाण ही स्ट्रॅटेजी ठरेल. अजितदादा पवारांना वेगळं करा, मराठा वोट बँक, मुस्लिम वोट बँक, SC/ST वोट बँक याच्यामध्ये नक्कीच फूट पडेल. त्यानंतर वंचित बहुजन आघाडी आहे, वंचित बहुजन आघाडीला सुद्धा SC/ST यांचं मत मिळू शकतं, मुस्लिम समाजाचं मत मिळू शकतं. त्यानंतर असदुद्दीन ओवैसी आहेत ज्यांच्याकडे मुस्लिम समाजाचं 5% वोट जाऊ शकतं, अजितदादा पवारांकडे 10% वोट जाऊ शकतं. वंचित बहुजन आघाडीकडे SC/ST समाजाचं 50% वोट जाईल आणि 50% वोट हे परत राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये डिवाइड होईल. पण अशा प्रकारचं जर वोटांचं पोलरायझेशन झालं तरच महायुतीला जिंकण्याचा चान्स आहे, म्हणजे बीजेपीला परत सत्तेमध्ये महाराष्ट्राच्या येण्याचा चान्स आहे. तर एक अमित शहा यांनी जे शरद पवारवरती टीका केली, त्यांनाही माहिती आहे की शरद पवारवरती टीका जर केली तर शरद पवारांचे जे चाहते वर्ग अजितदादा यांच्या ग्रुपमध्ये बसले आहेत ते नाराज होतील आणि अजितदादा पवार आणि त्यांच्यामध्ये धुसफूस सुरू होईल
त्यामुळे बीजेपी सध्या अजितदादा पवारांना स्वतः दूर जा किंवा स्वतः महायुतीतून काढू शकत नाही, त्यामुळे अजितदादांनी स्वतःच दूर व्हावं ही बीजेपीची इच्छा असेल तर ही जाणून बुजून अमित शहानी केलेली शरद पवारवरती टीका आपल्याला जाणून येते. तुमचं मत काय याच्याबद्दल तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि एक रिक्वेस्ट मित्रांनो, प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्टच मला व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करत असतो, तर प्लीज तुम्ही हे करसाल अशी मी आशा बाळगतो. थँक्यू सो मच. धन्यवाद.